तर आज आपण मस्त बटाट्याचा हा पदार्थ बनवत आहोत। तर बटाटा घेतलेला आहे मी, छान असं वरचं ह्याचं साल काढून घेऊया। छान असं ह्याचं सगळं साल काढून झाल्यानंतर आपण एका किसणीने ह्याला किसून घेऊया। छान अशी बारीक किसणी आहे बघा, बारीक किसणीने मी डायरेक्ट पाण्यामध्ये ह्याला किसत आहे। छान असं किसून घेऊया हा एक बटाटा। आता आपला हा बटाटा छान बघा मस्त असा किसून झालेला आहे। हा पाण्यामध्ये आपण असा साईडला ठेवून देऊया। हा 2-3 पाण्याने धुवून घेऊन आपण हा पाण्यामध्येच असा ठेवून देऊया, म्हणजे ह्याचा जो स्टार्च आहे तो सगळा पाण्यामध्ये उतरेल। तर आता एक वाटण बनवून घेऊया आपण। तर वाटणासाठी आपण 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा पण घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं पण वापरू शकता या वाटणामध्ये। तर बघा छान असं आपलं कोरडं वाटण आपण बनवून घेतलेलं आहे। आता मी छान अशी भरपूर अशी मूठभर कोथिंबीर घेतली, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर। आता ही अशी बारीक बारीक आपण चिरून घेऊया मस्त अशी। छान अशी बारीक चिरून झाल्यानंतर आपल्याला ही साईडला काढून ठेवायची आहे। तर एका डिशमध्ये आपण ही कोथिंबीर काढून ठेवूया। तर एक कढई गरम करून घेतलेली आहे, आपण त्याच्यामध्ये 2 चमचे छोटंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे छोटे 2 चमचे। आता तेल गरम झाल्यानंतर आपण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। जिरं तुम्ही भरपूर वापरू शकता। तर आणि हे आपण जे कोरडं वाटण केलेलं ते पण वाटण आपण ह्या तेलामध्ये छान असं परतवून घेणार आहोत। मस्त अशी खमंग फोडणी करायची आहे आपल्याला ही। तर छान असं हे मिरची, लसूण आणि अद्रकचं जी आपण पेस्ट बनवलेली ती छान या तेलामध्ये छान अशी परतवून घेऊया मस्त अशी। आता ही छान परतवून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं चिमूटभर आपण हिंग टाकणार आहोत। हिंग जरूर वापरा या पदार्थासाठी, पोटासाठी चांगलं असतं। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर आता बघा मस्त अशी हिंग पण आपण मिक्स करून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये पांढरे तीळ वापरणार आहे। तर आपण 1 चमचा पांढरे तीळ वापरलेले आहेत। छान तिळामुळे ही जी फोडणी आहे ती छान अशी खमंग होईल आणि चव पण अप्रतिम लागेल। तर आपण तीळ मिक्स करून घेतले। आता मी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद वापरणार आहे। छान अशी हळद पण आपल्याला या फोडणीमध्ये मस्त अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। तर आता आपली फोडणी तयार झालेली आहे। आता आपण जो साईडला ठेवलेला किसून घेतलेला बटाटा तो पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे या फोडणीमध्ये। छान असा मिक्स करून घेऊया, सगळं एकत्र करून घेऊया एकजीव। तर बटाटा छान असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला मी 1 ग्लास भरून पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये। तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता। तर ह्याच्यामध्ये मी 1.5 बटाटा वापरलेला होता, त्याच्याकरता मी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। आणि भरपूर सारी जी आपण कोथिंबीर ठेवलेली कापून ती पण आपण ह्याच्यामध्ये आता टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया। आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे बटाटा छान असा शिजेल। तर बघा मस्त अशी उकळी येत आहे, थोडी थोडी अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपल्या या मिश्रणाला। तर आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काही पिठं मिक्स करून घेऊया। तर हे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे 2 चमचे मी बेसन वापरणार आहे। आता हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी, ज्वारीचं पीठ पण आपण 2 चमचे घेतलेलं आहे। मोठे जे 2 चमचे असतात त्याने आपण हे पिठं सगळी मोजून घेतलेली आहे, 2-2 चमचे। तर आता हे सगळे पिठं आपल्याला मिक्स करायचे आहे। ह्याच्या पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडायच्या आहेत, छान असं एकजीव करायचं आहे। हे सतत ढवळत राहायचं, म्हणजे ह्याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडतील आणि मस्त आपलं हे जे पिठं आहेत ती चांगली शिजतील या बटाट्यामध्ये। बटाट्याला पण चांगलं शिजल्यामुळे मस्त होईल हे मिश्रण। तर सतत ढवळत राहूया, म्हणजे खाली लागणार नाही। आता जरी हे पातळ दिसत असेल ना, तरीही आपल्याला हे नंतर हे कोरडं झालं, म्हणजे थोडंसं थंड झालं ना की हे छान असं घट्ट होणार आहे। तर आता चवीनुसार आपण मीठ पण ह्याच्यामध्ये आताच टाकून घेऊया आणि थोडासा मी अर्धा चमचा ओवा वापरणार आहे। ओव्यामुळे आपल्या पोटाला हे बाधणार नाही। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे जे तळणीचे पदार्थ असतात बेसनाचे वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून ओवा हा वापरू शकता। तर आता छान बघा मिश्रण आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे, अजूनही हे घट्ट होईल। आपल्याला ह्याच्यावर आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी छान असं झाकण ठेवूया, म्हणजे हे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये जी पिठं वापरलेली होती आपण ती चांगली शिजतील, त्याच्याकरता आपण हे झाकण ठेवूया आणि मस्त अशी शिजवून घेऊया।
तर आता बघा झालेलं आहे, 2 मिनिटांनी मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला थोड्या वेळसाठी झाकण ठेवूया, म्हणजे आतल्यात हे छान असं मिश्रण शिजेल. तर तोपर्यंत आपण एका ताटाला छान असं तेल लावून घेऊया, कारण ह्या ताटामध्ये आपल्याला ते पीठ आहे, ते जे मिश्रण आहे ते थापून घ्यायचं आहे. तर त्याच्याकरता आपण ह्या ताटावर थोडेसे असे पांढरे तीळ होते ते छान असे पसरवून घेऊया. आणि आता जे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे. तर आता ते आपल्या या ताटावर आपण काढून घेऊया. छान असं सगळं मिश्रण आपण काढून घेऊया आणि असं थापून घेऊया. तुम्ही हाताने पण थापू शकता, हाताला तेल लावायचं थोडंसं. आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडं चटका कमी लागेल. तर आता हातालाच तेल लावून घेतलं मी आणि मस्त अशा हातानेच थापत आहे, म्हणजे हाताने चांगलं थापलं जाईल. चमच्याने व्यवस्थित थापता येत नव्हतं. तुम्ही वाटीला तेल लावून वाटीने जरी थापलं तरी पण चालेल. तर आता हे सगळं मिश्रण आपण ताटाला छान असं पसरवून घेऊया. तर बघा आपलं मस्त मिश्रण मी ताटाला असं पसरवून घेतलेलं आहे छानपैकी. आता आपल्याला हे थोड्या वेळासाठी थंड करण्यासाठी ठेवून देऊया. आता थोड्या वेळाने म्हणजे 1 तासाने आपण हे बघणार आहोत. तर आता आपण चाकूच्या साहाय्याने हे कापून घेणार आहोत ह्या वड्या छान अशा. हे पीठ चांगलं थंड झालेलं आहे. आता आपण हे कापून घेत आहोत मस्त अशा चौकोनी शेप. तुम्हाला कोणता शेप आवडतो, त्रिकोणी किंवा चौकोनी, त्या शेपमध्ये तुम्ही हे कापू शकता. तर मी असं चौकोनी शेप कापत आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसतील आणि छान अशा कुरकुरीत वड्या ह्या तयार होतील. बघा मस्त अशा ताटाला तेल लावल्यामुळे हे छान असं सुटत पण आहे आणि मस्त गार झालेलं आहे, त्याच्यामुळे छान अशा वड्या पडत आहे. बघा पीठ चांगलं शिजवलं ना तर मस्त अशा या वड्या पडत आहेत. बघा कुठेच चिकटलेलं नाही आहे किंवा चिकटपणा आलेला नाही आहे किंवा ताटाला कुठेच चिकटलेलं नाही आहे. बघा मस्त झालेले आहेत. आता या सगळ्या वड्या आपण सोडवून घेऊया. आता ह्या तळायला घेऊया. तर एका लोखंडी कढईमध्ये छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. आता एक एक वडी आपण सोडून मस्त अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. वरून छान अशा क्रिस्पी होतात ह्या वड्या आणि कलर पण खूप सुंदर येतो आणि खायलाही अप्रतिम लागतात. तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या, म्हणजे ह्या वड्या छान अशा वरतून कुरकुरीत होतील आणि आतून मस्त अशा खुसखुशीत लागतील. तर बघा सुंदर दिसत आहे. थोडंसं आपल्याला ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे या खायला तयार होतील छानपैकी. आता पावसाळ्यात भरपूर असं थंड वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे काहीतरी गरमागरम चमचमीत खायला अशी इच्छा होते. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही या वड्या बनवल्या आणि पौष्टिक आहेत या, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे पिठं वापरलेली आहेत, कोथिंबीर वापरलेली आहे, बटाटा वापरलेला आहे, त्याच्यामुळे ह्या हेल्दी वड्या झालेल्या आहेत. जर तुम्हाला डीप फ्राय नसतील करायच्या तर तुम्ही डीप फ्राय नाही केल्या, नुसत्या शॅलो फ्राय केल्या तरीही चालतील. तर बघा मस्त अशा कुरकुरीत वड्या आपण तळून घेतलेल्या आहेत. या चाळणीमध्ये आपण काढून घेऊया. आता मस्त अशा बघा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि दिसायलाही सुंदर दिसत आहे, खायलाही त्यापेक्षा अप्रतिम झालेल्या होत्या. तर आता दुसरी बॅच पण या पद्धतीनेच आपण छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया मस्त अशा ह्या वड्या. तुम्ही या मुलांच्या डब्यासाठी, टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेसाठी म्हणजे संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी जरी हा पदार्थ बनवला तरी पण मुलं आवडीने खातील, घरचे सगळेच आवडीने खातील. आता पावसाळा मस्त अशा थंड वातावरणात आपण ह्या मस्त अशा कुरकुरीत वड्या तळून घेऊया आणि छान अशा सर्व करूया मस्त. तर बघा ह्या पद्धतीने मी सगळ्या अशा वड्या तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण चाळणीमध्ये सगळ्या काढून घेऊया. अजिबात तेलकट नाही दिसत आहेत बघा, बिलकुल तेल असं वाटत नाही आहे ह्याच्यामध्ये. तर या सगळ्या वड्या आपण काढून घेतलेल्या आहेत चाळणीमध्ये. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. तर बघा मस्त अशा झालेल्या आहेत, वरून अशा क्रिस्पी आणि आतून अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. बघा अशा पोकळ झालेल्या आहेत, खूप सुंदर लागतात खायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.